युती सरकारने जे 10 करोड रुपये वक्फ बोर्डला जाहीर केलेत, वक्फ बोर्ड या संस्थेला देण्याचे जाहीर केलेले आहे, त्याच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टीचे समर्थक किंवा हिंदुत्वाचे समर्थक विरोध करायला लागलेत, ते आपापली वक्तव्य मांडायला लागलेत मित्रांनो. आणि त्याबरोबरसुद्धा जे विरोधक आहेत, NDA आघाडीचे विरोधक, भारतीय जनता पार्टीचे विरोधक, तेही आपापली वक्तव्य करायला मोकळे झालेले आहेत. त्यांच्या हातात तर ते कोलीतच मिळालेलं आहे मित्रांनो. नक्की ही युती सरकार मुसलमानांचं लागून चालन करते आहे, तुष्टीकरणाचं राजकारण करते आहे का, किंवा आणखीन काय करते, हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, एक आता नुकतीच बातमी आली आहे, त्याच्यावरती एक चर्चा सुरू आहे की वक्फ बोर्ड ह्या संस्थेला, ह्या धर्मदायी संस्थेला युती सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने 10 करोड देऊ केले आहेत, 10 करोड देणार म्हणून जाहीर केलं आहे. आणि हे जाहीर होतात जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत, जे शिवसेनेचे समर्थक आहेत, जे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत, हिंदुत्वाचे समर्थक आहेत, ते आता विरोध करायला लागलेत, आपापली वक्तव्य करायला लागलेत, आपापले विचार मांडायला लागलेत, अगदी पोजोड काय करायला लागलेत, विरोध करायला लागलेत. मित्रांनो, ह्याच्यामागे नक्की काय कारण आहे, कशामागे, तर वक्फ बोर्डला 10 करोड देऊ केल्याचं, ह्याच्यामागे नक्की काय कारण आहे? हे तुष्टीकरणाचं राजकारण आहे, मुसलमानांचं लागून चालन आहे, की आणखीन काय आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे, ती म्हणजे काय आहे, हे आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. वक्फ बोर्ड ही गोष्ट काय आहे? वक्फ बोर्ड हे जे विधायक आहे, हे जे हा जो कानून आहे, हा कानून कधी पारित झाला होता, याला मान्यता कधी मिळाली होती, हे सादर कधी गेलं होतं, तर 1995मध्ये. आणि त्यावेळी सरकार कोणाची होती, तर काँग्रेसची. मित्रांनो, काँग्रेसच्या सरकारने 1995मध्ये हा नियम, हा कानून काय केलं, सादर केला आणि तो अंमलात आणला. लक्षात घ्या, वक्फ बोर्ड. मित्रांनो, वक्फ बोर्ड ही गोष्ट काय आहे, तर मुसलमानांच्या ज्या जमीन जुमली आहेत, प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्ट्या संरक्षित होण्यासाठी, संरक्षित करणे, त्याचा उद्देश एवढाच आहे, मुसलमानांच्या प्रॉपर्ट्या संरक्षित होण्यासाठी. मित्रांनो, हा विचार का अंमलात आणला? ज्या वेळेला इकडचे जे मुसलमान होते, भारतातले जे मुसलमान होते, फाळणी झाल्यानंतर जे पाकिस्तानात निघून गेलेत आपापल्या प्रॉपर्ट्या सोडून, मग ते सोडून गेल्यानंतर त्यांच्या ज्या प्रॉपर्टी इथे राहिल्यात त्या संरक्षित व्हाव्या आणि त्या मुसलमानांकडेच राहाव्या. मित्रांनो, विचार करा, त्या प्रॉपर्ट्या, त्या जमिनी मुसलमानांकडेच राहाव्या, यासाठी ह्या वक्फ बोर्डचं गठन केलं गेलं. मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळी फाळणी झाली त्यानंतर पाकिस्तानामध्ये हिंदू होते, ते हिंदू ज्यावेळी भारतामध्ये आलेत, मग त्यांच्या प्रॉपर्ट्या कुठे गेल्या, त्यांच्या जमीन जुमले कुठे गेलेत, त्यांच्या ते जमीन जुमले प्रॉपर्ट्या संरक्षित झालेत का, त्यासाठी हिंदू वक्फ बोर्ड निर्माण झालं का? मित्रांनो, लक्षात घ्या, याला कारण काय आहे, तर तुष्टीकरणाचं राजकारण, काँग्रेसने केलेलं तुष्टीकरणाचं राजकारण. कारण त्यांना मुसलमानांची मतं लांब बंद करायची होती, त्यांचे 100% मतं आहेत ती आपल्या परड्यात पाडायची होती, हा एकमेव उद्देश, आणि राज्य करायचं. मित्रांनो, काँग्रेस ही संघटना, हा पक्ष, हा मुळात स्थापन करणारी व्यक्ती कोण आहे, त्याचा मूळ स्थापक कोण आहे, संस्थापक कोण आहे, तर तो इंग्रज आहे, एक इंग्रज अधिकारी, एक इंग्रज व्यापारी. मित्रांनो, मग जो स्थापन करणार आहे तो इंग्रज आहे, जो आपल्या देशाच्या विरोधात इथे आलेला आहे, आपल्या देशाला लुटायला आला आहे, आपल्या राष्ट्राला चा खच्चीकरण करायला आलं आहे,
तो ज्यावेळी एखादी गोष्ट निर्माण करतो त्या गोष्टीच्या मागचा उद्देश काय असेल, त्याची उद्दिष्ट काय असतील, त्याची उद्दिष्ट त्याचे उद्देश हेच आहेत की त्याला भारताची अखंडता संप्रभुत्व हे काय नष्ट करायची आहे, संप्रभुत्वता आणि अखंडता नष्ट करायची. म्हणून मित्रांनो मी प्रत्येक वेळी म्हणतो काँग्रेस हा पक्ष हा इंग्रजांची नाजायज औलाद आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कारण त्यांचे संस्कार त्यांचे विचार इंग्रजांचे हे जे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तुम्हाला दिसून येतील. काय करणं, जातीभेद करणं, धर्मभेद करणं, काय करणं, भेदाभेद करणं आणि राज्य करणं. लक्षात आलं का मित्रांनो? आणि तेच आजपर्यंत तुम्ही बघून आला असाल. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मी म्हणालो हे नाजायज औलाद आहे आणि हे नाजायज औलादेने ही केलेली गोष्ट आहे. मित्रांनो हा जो मी प्रश्न उपस्थित केला हिंदूंच्या वक्फ बोर्डचं काय, मग त्या प्रॉपर्ट्या ज्या होत्या त्याही गेल्यात आणि ज्या प्रॉपर्टीचे मालक तिथे आहेत त्यांनाही आता बेदखल केलं गेलं, त्यांनाही तिथून हकलवून दिलं गेलं आहे. अफगाणिस्तानामधून, पाकिस्तानामधून आणि बांगलादेशामधून. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणून तो CAA कायदा आला होता, तो अंमलात आणला होता, तो पारित केला होता, तो CAA कायदा. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे जे मुसलमान नाही आहेत, मुसलमान धर्मीय नाही आहेत, त्यांना सोडून जे इतर धर्मीय आहेत, जे अल्पसंख्यक आहेत त्यांना भारतामध्ये शरण मिळावा, त्या भारतामधलं नागरिकत्व मिळावं, ही वेळ त्यांच्यावर आली आहे. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे त्यांच्या हातून त्या जमीन जुमले गेलेत, ते बेदखल झालेत. म्हणजे विचार करा मित्रांनो काय नक्की परिस्थिती काय आहे. आणि मुसलमान इथून जे निघून गेले आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या ह्या सरकारने आपल्या हातात घ्यायला हव्या होत्या आणि त्याचा योग्य नियोजन करायला हवं होतं. ते न करता सरकारने ह्या मुसलमानांच्या ताब्यात दिलेत. मित्रांनो भारतामध्ये ज्या काय जमीन जुमले आहेत ना, जमिनी आहेत, प्रॉपर्टीचे ओनर आहेत, त्याच्यात सर्वात मोठा ओनर कोण आहे तर तो रेल्वे आहे. त्याच्या खालोखाल आहे ते म्हणजे आर्मी आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्ड, म्हणजे 3 नंबर लागतो मित्रांनो. लक्षात घ्या जमीन जुमलेच्या मालकीमध्ये वक्फ बोर्डचं. म्हणजे तुष्टीकरणाचं राजकारण करावं तर किती करावं मित्रांनो. लक्षात आलं का? आणि हे सर्व होते आहे. आणि महत्त्वाचा विषय काय मित्रांनो तर वक्फ बोर्डनी जर एखाद्या जमिनीवरती, एखाद्या घरावरती, एखाद्या प्रॉपर्टीवरती क्लेम केला की ही आमची आहे, ही वक्फ बोर्डची आहे, ही मुसलमानांची आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, न्यायालयात जाऊ शकत नाहीत, न्यायालयात दाद मागू शकत नाहीत. तुम्हाला जर दाद मागायचं असेल, न्याय मागायचा असेल तर तुम्हाला वक्फ बोर्डकडेच जावं लागेल. म्हणजे चोराने चोरी केली, चोराने लुटून नेलं, दरोडेखोरांनी लुटून नेलं, आता न्याय मागायला कोणाकडे जायचं ते दरोडेखोरांकडे, त्या चोरांकडे, असंच म्हणावं लागेल सरळ मित्रांनो. म्हणजे हा किती विसंगती आहे ह्या विषयामध्ये, किती विसंगती आहे. आपण काय म्हणतो सर्व धर्म समभाव, इथे समभाव आहे का? मुसलमानांना एक वेगळा दर्जा मिळाला आहे वक्फ बोर्डच्या नावाने. वक्फ बोर्डच्या नावाने एक स्पेशल दर्जा मिळालेला आहे. वर्शिप ॲक्ट, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट याच्या नावाने एक स्पेशल दर्जा मिळालेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग इथे सर्व धर्म समभाव आहे का? संविधानाचा इथे पायमलिन होते का? संविधानामध्ये काय आहे? संविधान सर्वांच्या संरक्षणाचं विधान, सर्वांच्या संरक्षणाचं विधान. मग सर्वांचं संरक्षण होते का मित्रांनो? हे दोन जे हे आहेत कानून आहेत, हे जे 2 कायदे आहेत, या कायद्यामुळे जे काय इतरांचं नुकसान होते ते नुकसान अपरिमित आहे. आणि हे लक्षात असतानासुद्धा जर युती सरकार 10 करोड जर ह्या वक्फ बोर्डला देत असेल तर त्याच्यावरती प्रश्न उठणं क्रमप्राप्त आहे. प्रश्न उठणं त्याच्यावरती चुकीचं नाही आहे मित्रांनो. तरीसुद्धा मी हा एक प्रश्न निर्माण करतो. तरीसुद्धा मी काय सांगतो आहे, जे याच्यावरती प्रश्न उठवत आहेत
जे आता समर्थक आहेत, हिंदूंचे समर्थक आहेत, हिंदुत्वाचे समर्थक आहेत, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे जे समर्थक आहेत, त्या समर्थकांनी थोडं थांबावं, घाई गडबड करू नये. मित्रांनो, याच्यामध्ये ABVP म्हणजे अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हणाले आहेत की युती सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे, तुम्ही आता जागे व्हा आणि बघा, निर्णय परत योग्य निर्णय घ्या, विचाराधीन घ्या परत निर्णय तो, त्या निर्णयावरती पुनर्विचार करा, असा ABVPने सुद्धा सांगितलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ह्या निवडणुकीवर एक गोष्ट आणखी लक्षात आली, ते म्हणजे RSSकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे RSSचे जे कार्यकर्ते होते त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली नाही, सहकार्य केलं नाही, आणि त्याचेही परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागले आहेत. हा जो RSSचा विषय आहे ना मित्रांनो, तो मी वेगळ्या व्हिडिओमध्ये घेईन, कारण RSSचे जे संघटना प्रमुख आहेत, मोहन भागवत, त्यांचंही वक्तव्य आलेलं आहे. त्या वक्तव्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ घेईन. पण हे विरोध झालेले आहे, हिंदुत्ववादी विचारधारी जे आहेत संघटना, त्यांचा ह्या गोष्टीला विरोध आहे. मित्रांनो, मी एक थांबायला सांगतोय, जरा ऐकून घ्या. माझं एक मत आहे, जर नरेंद्र मोदीजींना जर आपण ओळखत असू, मी जे ओळखतो नरेंद्र मोदीजींना, ते मुख्यमंत्री असल्यापासून, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून, वैयक्तिक मी त्यांच्यासोबत कडून एखाद दुसरं मी काम करून घेतलेलं आहे, ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये. त्या अनुभवानंतर मी सांगतो, आणि जे काय मुख्यमंत्री काळात त्यांनी जे काही काम तिथे केलं आहे आणि गेल्या 10 वर्षात जे काही काम केलं आहे या देशामध्ये, त्याचा जर विचार केला, त्याचा जर अभ्यास केला, त्याच्याकडे जर आपण बारकाव्याने बघितलं, तर माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की नरेंद्र मोदीजी जे काय बोलतात, जे काय वक्तव्य करतात किंवा कृती करतात, कार्य करतात, ते गहन विचार करून, गहन अभ्यास करून करतात. त्याच्यामागे काहीतरी रणनीती असते, काहीतरी राजनीती असते, काहीतरी समाजनीती असते, असं मला तरी वाटते. आपल्याला काय वाटते? आपले काय विचार आहेत? मित्रांनो, उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. सद्गुरू साईबाबांचे 2 शब्द आहेत, 2 मंत्र आहेत, श्रद्धा आणि सबर. श्रद्धा म्हणजे विश्वास, आणि सबर एक वेळ द्यायचा, कळलं का? लगेच उत्तेजित नाही व्हायचं, सबुरी ठेवायची, पेशन्स ठेवायचे. जसं राज ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यात, म्हणजे मनसेच्या मेळाव्यात सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांना, तुम्ही पेशन्स ठेवा. ते पेशन्स हे पण सुद्धा महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला सांगतोय, उदाहरणार्थ काय आहे तर राम मंदिर आणि 370 कलम. राम मंदिर हे नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकालामध्येच पूर्ण झालेले आहे. 500 वर्षापासून जे प्रलंबित होता विषय, तो 10 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे. आणि 10 वर्षामध्ये पूर्ण होण्यासाठी त्यांची फक्त राजकीय इच्छा नव्हती, फक्त ते त्यांच्या ह्याच्यात म्हणजे त्यांच्या निवडणूक पत्रामध्ये, त्या घोषणापत्रामध्ये फक्त त्यांनी दिलेली गोष्ट नव्हती, राम मंदिर हम लोग वही बनाएंगे. तर त्यांनी ती अंमलात आणली, ती अवतरले, ते मंदिर ह्या भूमीवरती अवतरलं 500 वर्षानंतर. मित्रांनो, फक्त राजकीय इच्छा नव्हती, तर राजकीय शक्तीसुद्धा होती. आणि त्यांनी जी रणनीती आखली, आणि त्या रणनीतीमुळे कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाने निर्णय घेतला. मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा कोर्ट निर्णय देण्यासाठी तत्पर होतं, पण का होऊ शकलं नाही? कारण राजशक्ती नव्हती, राज इच्छा नव्हती. मित्रांनो, लक्षात घ्या, ती राजाची शक्ती आणि राजाची इच्छा नरेंद्र मोदीजींनी दाखवली. म्हणून ह्या 2024च्या अगोदर राम मंदिर पूर्ण झालं, बाबरी मस्जिद नेस्तनाबूत झाली, आणि तिथे रामलल्लाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. 370 कलम. मित्रांनो, लक्षात घ्या, 370 कलम ज्यावेळी हलवलं, ज्यावेळी ते निरस्त केलं गेलं, त्यावेळेला आपोआप घडलं का? एका दिवसात ती गोष्ट घडली का? नाही. त्यासाठी राजनीती केली गेली. राजनीती काय होती? तर महबूबा मुफ्तीबरोबर तिथे राज्य स्थापन करणं, हे एकमेव कारण होतं. मित्रांनो, महबूबा मुफ्तीबरोबर तिथे
काश्मीरमध्ये राज्य स्थापन करणं, याच्या मागचा उद्देश 370 कलम निरस्त करणं. मित्रांनो, हे एकमेव कारण होतं. आणि त्यावेळी जी त्यांनी रणनीती आखली, त्या रणनीतीचा हा विजय आहे. 370 कलम रद्द करण्याच्या मागे, निरस्त करण्याच्या मागे. हे 2 उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, श्रद्धा आणि सबर, पेशन्स ठेवा. मी कोणालाही सांगतोय, तर जे आता नरेंद्र मोदीजींच्या विरोधात, या युतीच्या विरोधात जे काही वक्तव्य करतायत, अगदी आताताईने बोलतायत, आणि त्यांना मी दोष देत नाही मित्रांनो. कारण त्यांनी भोगलं. कधी भोगलं आहे? तर गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून ते भोगत आहेत. त्यामुळे त्यांची जी तडफड आहे, त्या हिंदूंची तडफड आहे, त्या हिंदुत्वाची जी तडफड आहे, ते मी समजू शकतो. मी त्याला पूर्णपणे दोष देत नाही, नाकारत नाही आहे मित्रांनो. कारण आता ह्या 2024मध्ये हे दिसूनसुद्धा आलं, ह्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या भारतामध्ये ही गोष्ट दिसून आली. म्हणजे मुसलमान हे लांब बंद झालेत. आणि कोणी केलं? तर इंडिया आघाडीने केलं. इंडिया आघाडीने म्हणजे काँग्रेस प्रणित संघटनाने हे काय केलं? अंमलात आणलं. हे करून दाखवलं. मुसलमान हे काय झाले? लांब बंद झालेत. आणि 100% मुसलमानांनी इंडिया आघाडीला मतदान केलं. 100% मुसलमानांनी भारतातील मित्रांनो. आणि ह्याचा राग हा हिंदूंना आहे. पण मित्रांनो, एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी हिंदूंनी जे मतदान केलं, त्यामुळे आज 240-41 जे उमेदवार निवडून आलेत, ते आलेत. पण त्याबरोबर जे हिंदू गाफील राहिलेत, झोपून राहिलेत, फिरायला गेलेत, त्यांनाही दोष देणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा जे हिंदू भ्रमिष्ट झालेत, जे हिंदू दिशाभूल झालेत आणि त्यांनी युतीच्या विरोधात, NDAच्या विरोधात मतदान केलं, त्यांनाही दोष देणं गरजेचं आहे. फक्त मुसलमानांना दोष देऊन उपयोग नाही. मित्रांनो, मुसलमानांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर ह्या पृथ्वी तलावरती जेवढे देश आहेत, जेवढे राष्ट्र आहेत, मग इस्लामिक राष्ट्र असून देत, मुसलमानांचं राष्ट्र असून देत, त्या राष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल. ते धर्म कट्टर आहेत, ते धर्मांध आहेत. मुसलमान हे धर्मांध आहेत, धर्म कट्टर आहेत. त्यांचा जो धर्मग्रंथ आहे कुराण, त्याच्याबद्दल ते काही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. त्याच्यामध्ये काही परिवर्तन आणण्याची त्यांची तयारी नाही, मानसिकता नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मग त्यांच्यासमोर गैरमुसलमान असो किंवा मुसलमान असो, तो त्यांच्यासाठी दुश्मन आहे. जर तो धर्माच्या विरोधात गेला, गैरमुसलमान किंवा मुसलमान, लक्षात घ्या मी शब्द काय वापरतोय. गैरमुसलमान म्हणजे मुसलमान सोडून जेवढे काय धर्म आहेत, तथाकथित धर्म, मी त्यांना सर्वांना तथाकथित धर्मच म्हणतोय. मी हिंदू धर्माला सुद्धा मानत नाही. माझ्या मते एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. मग हे जे काय तथाकथित धर्म आहेत मित्रांनो, त्या धर्मातील कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात ते जायला तयार आहेत. किंवा जर तो मुसलमान असेल आणि जर धर्माला विरोध करत असेल, मुस्लिम धर्माला विरोध करत असेल, त्या कुराणाचा विरोध करत असेल, तो सुद्धा त्यांच्यासाठी दुश्मन आहे. गुस्साए नबी की एक सजा सर तन से जुदा, सर तन से जुदा. त्यांचा उद्देश, त्यांची उद्दिष्ट, त्यांचं ध्येय धोरणं हे साफ आहेत, हे क्लिअर आहेत. ते कुठल्या राष्ट्राला मानत नाही, कुठल्या देशाला मानत नाही, कुठल्या भूभागाला मानत नाही. ते फक्त मानतात धर्माला आणि त्या कुराणाला. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात अर्थच नाही आहे. कारण ते कसे झाले आहेत? अंध झालेले आहेत. त्यांना काही सुचत नाही. ते बुद्धिभ्रष्ट झालेले आहेत. आणि अशा मुसलमानच्या बुद्धिभ्रष्ट झालेल्या मुसलमानांना तुम्ही काही समजवू शकत नाही, काही करू शकत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही किती काही करा. नरेंद्र मोदीजीने आता या 10 वर्षाच्या काळामध्ये मुसलमानांसाठी जेवढं केलं आहे ना, तेवढं हिंदूंसाठी सुद्धा केलेलं नाही आहे. जर तुम्ही बघाल तर, किंवा इतर धर्मियांसाठी सुद्धा केलेलं नाही, जेवढं मुसलमानांसाठी केलं, त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी केलं. पण शेवटी मुसलमानांनी त्यांना दगा दिलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मोदींचं काय हे होते? 4 मंत्र दिले मोदीने.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास. याच्यामधला एक मंत्र सर्वांना लागू पडला, तो म्हणजे काय? सबका विकास. सर्वांनी आपला विकास, आपला मतलब, आपला स्वार्थ साधून घेतला 100%. मग तो हिंदू असो, बौद्ध असो, मुसलमान असो, मग तो दलित असो, ST-NC असो, OBC असो, कोणी असो, ह्या प्रत्येक भारतातल्या नागरिकाने त्याचा फायदा उचलला. सबका विकास. पण सबका साथ नाही मिला. मित्रांनो घ्या लक्षात, सबका साथ, सर्वांचं साथ नाही मिळाली, सर्वांनी साथ नाही दिली. मुसलमानांनी विरोध केला, जे भ्रमिष्ट झालेले हिंदू आहेत, दिशाभूल झालेले हिंदू आहेत, त्यांनी विरोध केला. मित्रांनो लक्षात घ्या. मग जातीपातीमध्ये वाटले आम्ही, पण 72 फिरके एकत्र झालेत आणि त्यांनी 100% मोदींच्या विरोधात मतदान केलं. मित्रांनो दुसरा विषय काय मंत्र? तर सबका विश्वास. विश्वास त्या मुसलमानांनी सुद्धा ठेवला नाही, आणि जे काय भ्रमिष्ट झालेले आहेत किंवा बुद्धिहीन आहेत, बुद्धिभ्रष्ट आहेत हिंदू, त्या हिंदूंनीही विश्वास ठेवला नाही. बुद्धिभ्रष्ट झालेले हिंदू, भ्रमिष्ट झालेले हिंदू, दिशाभूल झालेले हिंदू आणि झोपून राहिलेले हिंदू. आणि सबका प्रयास, चौथा मंत्र सबका प्रयास. सबका प्रयास, सर्वांनी प्रयास केला का? नाही. एका काही टक्के हिंदू झोपून राहिलेत, फिरायला गेलेत, आएगा तो मोदी असं करत, मी नाही एकट्याने मतदान केलं तर काय नुकसान होणार आहे, असं करत एक करत हजारो, लाखो, करोडो हिंदू घरी बसलेत. म्हणजे काय झालं? सबका प्रयास नाही झाला. मित्रांनो लक्षात आलं का? आता आपण महत्त्वाचा विषय काय? तर वक्फ बोर्ड याला जे 10 करोड दिले गेलेत, वक्फ बोर्ड याला जे 10 करोड दिले गेलेत ते योग्य आहे की अयोग्य आहे? आता जे हिंदू जे समर्थक आहेत, मी तुम्हाला सांगितले ABVP अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद किंवा अन्य जे संघटना आहेत हिंदूंचे, त्यांनी याच्यावरती टिप्पण्या करायला सुरुवात केली, वक्तव्य करायला सुरुवात केली, विरोध करायला सुरुवात केली. आणि जे हिंदू समर्थक आहेत, हिंदुत्वाचे समर्थक आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्यांनीसुद्धा विरोध करायला सुरुवात केली, टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. अगदी वैयक्तिक पातळीवर सुद्धा बरेचसे आहेत. त्याच्यावरती मी जात नाही. त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्यांनी पहिल्यांदा मी ज्या गोष्टी सांगितल्यात, जे उदाहरण दिलेत, 2 उदाहरण, एक म्हणजे राम मंदिर बांधण्यासाठी जे काय प्रयत्न केले गेले 10 वर्षात त्याचे परिणाम आलेत. दुसरा विषय म्हणजे 370 कलम. असे असंख्य विषय आहेत. ट्रिपल तलाक हा एक विषय आहे. मित्रांनो आला आणि एकदम ते रद्द केलं, संपवलं, असं होऊ शकत नाही. त्याला काहीतरी रणनीती आखावी लागते, राजनीती आखावी लागते. मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होतोय, लांबतोय, त्यामुळे मी इथेच थांबतोय. आपण दुसऱ्या भागामध्ये उर्वरित विषय करू. आणि हा विषय महत्त्वाचा आहे मित्रांनो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही भाग बघा, हे दोन्ही भाग पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. नक्की नरेंद्र मोदीजी यांचा उद्देश काय, उद्दिष्ट काय, किंवा सत्य काय, असत्य काय आहे. मी इथेच थांबतोय. पुढच्या भागाकडे आपण परत एकदा येऊ, लवकरच येऊ. पुढचा भाग मी लवकरच टाकेन, आजच टाकेन. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.